चला तर मंडळी, अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही चमचमीत चविष्ट असा कोळंबी मसाला आज आपण घरच्या घरी बनवूया. बनवायला ना अतिशय सोपा आहे. ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर मंडळी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, का तर तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. बरं, आपल्या चॅनलवर सुद्धा खूप छान छान व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पाव किलो कोळंबी घेतलेली आहे, जी स्वच्छ साफ करून घेतलेली. यामध्ये कोळंबीमध्ये ना हलकासा एक धागा असतो, तो काढून टाकायचा. नाही काढून टाकला ना तर कोळंबीची चव ही कडवट येते, त्यामुळे तो धागा काढून टाकायचा. तर इथं कांदा चिरून घेतलेला आहे आणि छोट्याशा वाटणाची तयारी केलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला ही कोळंबी मॅरिनेशन करून ठेवायची. कोळंबी जर मॅरिनेशन करून ठेवली ना तर यामधला जे स्मेल असते, नॉनव्हेजचा कोणताही प्रकार असो, त्याला व्यवस्थित असं मॅरिनेशनच करून ठेवायचं, ज्यामुळे आपली ग्रेव्ही रस्सा यामध्ये त्याची स्मेल उतरत नाही, टेस्ट खूप छान अशी उभरून येते. त्यामुळे हलकंसं मॅरिनेशन करायचं. तर यामध्ये मी लिंबाच्या रसाचा वापर केला आहे. तुम्ही जे कोकम असतं ना ते कोकम पाण्यामध्ये भिजवून जरी वापरलं ना तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते, पण शक्यता लिंबाचा रसच वापरायचा. आता हे मी 10 मिनटासाठी साईडला ठेवलं होतं आणि आपण एक छोटंसं वाटण तयार करूया. तर ह्या वाटणासाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही. तर इथं मी घेतलेलं आहे लसूण, आलं आणि खूप सारी कोथिंबीर. बरं, आता इथं मी फक्त कोथिंबीरीचा वापर केला आहे. तुम्ही अर्धी कोथिंबीर आणि अर्धा पुदिना जरी वापरला ना, अगदी 5-6 पुदिन्याची पानं वापरली ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि इथं वापरले मी सुकं खोबरं. सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओला नारळ जरी वापरला ना तरीसुद्धा चालेल, खूप छान टेस्ट येते. तर थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार केलं आहे. सुकं खोबरं असं मिक्सरमध्ये वाटलं जात नाही, त्यामुळे थोडंसं पाणी घालूनच ते वाटून घ्यावं लागतं. आता इथे कढईमध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जो कांदा पण बारीक चिरून ठेवला होता तो कांदा घातलेला आहे. तर हे मध्यम आकाराचे 2 कांदे होते. सोबतच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा कांदा छान असा मऊ झाला पाहिजे, हलकासा पिंकिश झाला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. आता कांदा आपल्याला खूप जास्त असा लाल करायचा नाही, हलकासा हा मऊ झाला पाहिजे. कांदा मऊ झाला ना ह्या स्टेजला जर आपण म्हणजे इतर प्रोसेस केली ना तर हा कांदा ज्यावेळेस ग्रेव्हीमध्ये असा मऊ शिजला जातो आणि खूप जास्त जर शिजवला तर तो मऊ होत नाही, तसाच राहतो अख्खा. आता आपण जी कोळंबी मॅरिनेशन करून ठेवली होती ही छान मुरली. आता ही यामध्ये घालायची आणि कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची. कोळंबी तुम्ही जितकी छान परतून घ्याल ना तितका हा आपला कोळंबी मसाला छान बनून तयार होतो. आता हे कंटिन्यू हलवत अगदी मिनिटभरासाठी मी व्यवस्थित परतून घेतलं. फार वेळ लागत नाही ह्याला बनवायला. आता यावरती हलकंसं झाकण ठेवून मिनिटभरासाठी वाफ काढून घ्यायची. हे पहा, आता ही कोळंबी हलकी फुलकी शिजलेली आहे. कोळंबी शिजण्यासाठी सुद्धा जास्तचा वेळ लागत नाही. जसं आपलं चिकन कसं पटकन शिजून तयार होतं तसेच कोळंबीसुद्धा खूप पटकन शिजली जाते. आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ना हे वाटण घालायचं. आता इथं मी ही कोळंबी बनवते, याऐवजी तुम्ही या जागेवर चिकनसुद्धा वापरू शकता, फार छान बनून तयार होतं. आता यामध्ये हे वाटण घातलेलं आहे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला खूप छान असं परतून घ्यायचं आहे. तर ह्या वाटणामध्ये तुम्ही चिकनसुद्धा बनवू शकता. आता ह्या वाटणामध्ये ही कोळंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता ह्यावर सुद्धा मी झाकण ठेवून मिनिटभरासाठी वाफवून घेणार आहे. हे पहा, छान असं आता हे शिजत आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. तर सुरुवातीला मी हळद घातलेली आहे. तर हळद आपण मॅरिनेशन करताना सुद्धा घातली होती, त्यामुळे इथं थोडीशीच घालायची. सोबतच धना पावडर घालायचा, लाल तिखट घातलेला आहे आणि इथं मी साठवणीतला मसाला 1 चमचाभर घातलेला आहे. तुमच्याकडे साठवणीतला मसाला नसेल तर इथं लाल मिरची पावडर तुम्ही 2 चमचे घाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. आता हा जो मसाला आहे ना हा 1 चमचा मी चिकन मसाला घेतला होता. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला घ्या, पण थोडासा टाका, खूप छान टेस्ट येते. त्यामुळे थोडासा चिकन मसाला अवश्य घाला. आता ह्या मसाल्यांसोबत
ही कोळंबी छान अशी परतून घ्यायची. यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ना, हे व्यवस्थित असं आटवून घ्यायचं, सुकवून घ्यायचं. छान याला तेल सुटलं पाहिजे. अगदी 4-5 मिनटासाठी हे मी व्यवस्थित असं परतून घेतलं होतं. यामधला कांदा तुम्ही बघू शकता, अगदी असा मऊ झालेला आहे, अजिबात दिसत नाही आहे. त्यामुळे हलकासा पिंकिश कांदा झाला की यामध्ये लगेच कोळंबी घालायची. आता यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि फक्त अर्धी वाटी पाणी मी ताटामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे पाणी छान असं गरम झालेलं आहे. हे बघा, तर तुम्ही पाहू शकता यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे. इतका छान याचा सुगंध येतोय ना, मस्त हे कोळंबी मसाला बनवून तयार झाला होता. अगदी तोंडाला पाणी येत होतं, इतका सुंदर हा कोळंबी मसाला बनवून तयार झाला होता. अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये हा कोळंबी मसाला खूप छान बनवून तयार होतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला प्रचंड आवडेल. तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने हा कोळंबी मसाला बनवून खाल. तर चला, यावरती झाकण ठेवायचं आणि छान असा हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा. बरं, तुम्ही ना आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा. आता यावरती कोथिंबीर घालायची आणि हा कोळंबी मसाला मस्त असा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. आणि इथे तयार आहे आपला कोळंबी मसाला. मस्त चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. भातासोबत जर खायचं असेल तर आणखी थोडंसं तुम्ही अर्धा कप यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं शिजवून घेऊ शकता. हलकासा पातळसर खूप छान होतो. पण इथं मी आज हा भाकरीसोबत खाणार आहे, त्यामुळे छान असा लपथपीत हा कोळंबी मसाला बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ना हा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, प्लेट वाढून घेऊया. मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू आणि हा कोळंबी मसाला, एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. आणि याआधी ना मंडळी, मी झणझणीत असा कोळंबी रस्सा असा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो सुद्धा खूप छान असा तयार झालेला रस्सा. त्यामुळे तुम्ही तो सुद्धा एकदा व्हिडिओ नक्की बघा, आपल्या चॅनलवर आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं मस्त असं ताट तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हा कोळंबी मसाला एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान बनवून तयार होतो. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.